नजर दोषाची 5 भयंकर लक्षणे. खरंच नजर लागली आहे का? सगळं काही ठीक चाललं होतं, पण अचानक घरात भांडणं वाढली, कामात अडथळे येऊ लागले, मुलं सतत रडू लागली आणि मन नेहमी अस्वस्थ राहू लागलं. काही लोक याला नजरदोष म्हणतात, पण नजरदोषाची लक्षणे नेमकी कोणती? आज आपण जाणून घेणार आहोत. नजरदोषाची 5 भयंकर लक्षणे, जी अनेक लोक दुर्लक्षित करतात. नजरदोष म्हणजे काय? भारतीय संस्कृतीमध्ये अनेक वर्षापासून वाईट नजर किंवा दृष्ट याबद्दल मान्यता आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीची ईर्ष्या, मत्सर किंवा नकारात्मक भावना दुसऱ्या व्यक्तीकडे वळतात, तेव्हा त्याचा परिणाम होऊ शकतो, असे अनेक लोक मानतात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून याचा ठोस पुरावा नसला तरी आजही लाखो लोक नजरदोषावर विश्वास ठेवतात. लक्षण 1. अचानक काम बिघडणे. सगळं व्यवस्थित सुरू असताना अचानक एकामागून एक काम बिघडू लागतात. व्यवसायात नुकसान, नोकरीत अडचणी, महत्त्वाची काम शेवटच्या क्षणी अडकणे. अनेक लोक याला नजरदोषाचे पहिले लक्षण मानतात. लक्षण नंबर 2. सतत अस्वस्थ वाटणे. काही लोक सांगतात की नजर लागल्यावर कारण नसताना बेचैनी वाढते, मन शांत राहत नाही, काहीतरी चुकीचं घडणार आहे असं वाटत राहतं. अर्थात यामागे मानसिक ताण किंवा इतर कारणेही असू शकतात. लक्षण नंबर 3. लहान मुलांचे सतत रडणे. जुन्या लोकांमध्ये अशी मान्यता आहे की लहान मुलांना नजर पटकन लागू शकते. जर मुलं अचानक सतत रडू लागले, झोप कमी झाली किंवा चिडचिड वाढली, तर अनेक कुटुंबे दृष्ट काढण्याचे उपाय करतात. लक्षण नंबर 4. घरात सतत भांडणे. पूर्वी आनंदी असलेले घर अचानक तणावपूर्ण होणे, लहान सहान कारणावरून वाद होणे, कुटुंबातील सदस्यामध्ये गैरसमज वाढणे, हे देखील काही लोक नजरदोषाशी जोडतात. लक्षण नंबर 5. पैशाची अनपेक्षित अडचण. अचानक खर्च वाढणे, बचत कमी होणे, पैसे हातात टिकत नसणे किंवा आर्थिक नुकसान होणे, यालाही अनेक लोक वाईट नजरेचा परिणाम मानतात. जुन्या लोकांचा अनुभव. आपल्या आजी आजोबांच्या काळापासून एखादी चांगली गोष्ट जास्त लोकांसमोर सांगू नये असे म्हटले जात होते, कारण काही लोकांच्या मनात ईर्ष्या निर्माण होऊ शकते असे मानले जायचे. यातूनच नजरदोषाच्या अनेक समजुती निर्माण झाल्या. नजरदोष काढण्यासाठी पारंपरिक उपाय. अनेक भागांमध्ये लोक आजही मीठ वापरतात, मोहरी वापरतात, लिंबू मिरची लावतात, काळा ठिपका लावतात, देवाची प्रार्थना करतात. हे सर्व उपाय लोकपरंपरा आणि श्रद्धावर आधारित आहे. विज्ञान काय सांगते? विज्ञानानुसार नजरदोषाचे अस्तित्व सिद्ध झालेले नाही, परंतु ताण, चिंता, भीती आणि नकारात्मक विचार यांचा माणसाच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो. कधीकधी लोक आपल्या समस्या नजर म्हणून पाहतात, जेव्हा त्यामागे एक वास्तविक कारणे असू शकतात. सर्वात मोठे रहस्य. नजरदोष असो किंवा नसो, नकारात्मक लोकांपासून दूर राहणे, स्वतःवर विश्वास ठेवणे आणि सकारात्मक विचार करणे हे नेहमीच फायदेशीर ठरते. कारण अनेकदा भीतीच आपली सर्वात मोठी शत्रू असते. काय करावे? सकारात्मक विचार ठेवावा, घरात आनंदी वातावरण ठेवा, स्वतःची काळजी घ्या, अनावश्यक भीती टाळा, श्रद्धा असेल तर प्रार्थना करा. प्रत्येक गोष्टीसाठी फक्त नजरदोषाला जबाबदार धरू नका. मग नजरदोषाची ही 5 लक्षणे खरोखरच नजर लागल्याचे संकेत आहे का? याबाबत प्रत्येक व्यक्तीची श्रद्धा वेगळी असू शकते. काही लोक यावर पूर्ण विश्वास ठेवतात, तर काही लोक याला केवळ योगायोग मानतात. पण एक गोष्ट नक्की, सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि शांत मन यापेक्षा मोठा उपाय कोणताही नाही. तुम्हाला कधी नजर लागल्याचा अनुभव आला आहे का? आणि तुम्ही दृष्ट काढण्यासाठी कोणता उपाय करता? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच रहस्यमय, आध्यात्मिक आणि रोचक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.